मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गलगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, राहण्यासाठी आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, 2 डिसेंबर या दिवशी फैजपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होते. या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महिला राखीव गट आल्याने या गटामधून नगराध्यक्ष पदासाठी सौ दामिनी पवन सराफ या आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली आहे. मला एवढंच मतदारांना विनंती करायची आहे, फैजपूर शहर हे एक ऐतिहासिक आहे. फैजपूर शहर एक सतत विस्तारणारं शहर आहे. फैजपूर शहराचा विस्तार लक्षात घेता या फैजपूर शहराला मुबलक पाण्याची गरज आहे, चांगले रस्ते गरज आहेत, नवीन कॉलनी परिसरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था, गटारींची व्यवस्था, पथदिव्यांची व्यवस्था या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि हे जर सगळे विकास कामं पूर्ण करून घ्यायची असतील तर आपल्याला सक्षम असं नेतृत्व निवडून देणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार आहे. आपल्या या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदार नामदार रक्षाताई खडसे ह्या कार्यरत आहेत. त्याचनंतर रावेर विधानसभा मतदारसंघातून आमदार अमोल भाऊ जावळे हे कार्यरत आहेत. आणि अशी भक्कम साखळी आणि भक्कम नेतृत्व असलेलं भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं हे नेटवर्क आहे. आणि या सगळ्या सरकार आणि नेत्यांच्या पाठिंब्यामुळे आपल्या विकास कामं हे गतीनं होतील यात मुळीच शंका नाही. आणि या सगळ्यात महत्वाचं, आपल्या राज्याचे संकटमोचक आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आशीर्वाद दिलेले सगळे उमेदवार आहेत. आणि अमोलदादा जावळे यांच्या अखंड परिश्रमातून आपल्या या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा सुरू आहे. ही विकासाची गंगा फैजपूर शहरामध्ये आपल्याला या माध्यमातून विकास करून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा उमेदवार निवडून देणं अत्यंत आवश्यक आहे. आदरणीय अमोल भाऊ जावळे यांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मुबलक पाणी पुरवठ्यासाठी या ठिकाणी सुधारित नवीन पाणी पुरवठा योजना, त्याचप्रमाणे नमो गार्डनची योजना, त्यासाठी कॉलनी परिसरातील रस्त्यांसाठीचा निधी, ड्रेनेजसाठी गटारींसाठीचा निधी आणि पथदिव्यांसाठी 2 कोटीचा निधी, असे विविध प्रकारचे निधी आज या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहेत. आणि जर या ठिकाणी एकाच विचाराचं सरकार या ठिकाणी राज्यात, केंद्रात आणि नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात आलं तर ही सगळी नियोजित कामं, जनतेच्या विकासाची कामं, महिला सबलीकरणाची कामं आणि दीन दलित वंचित बहुजनांची कामं करणं हे सोयीचं होणार आहे. त्यासाठी माझी सगळ्या मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ दामिनी पवन सराफ यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रभागामधून असलेल्या उमेदवारांना सुद्धा कमळावर चिन्ह बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावं ही विनंती. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.